हॅलो हॅलो. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्त. आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचेच भक्त, शिवरायांचेच भक्त. जय भवानी जय शिवाजी. मी मराठी समालोचक सार्थक डोरलेकर तुमचं तहे दिलचे स्वागत करतो. आपण पाहतो जय भैरी क्रिकेट संघ व कोकणी शिलेदार पुरस्कृत जय भैरी प्रीमियर लीग 2026 पर्व 8. आता होणारा सामना जय हनुमान वॉरियर्स ए विरुद्ध शौर्य 11 सांभारी. या दोन्ही संघांमध्ये प्रथमतः नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल हनुमान वॉरियर्स ए या संघाकडे झुकला आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर वळूया मैदानाकडे. हनुमान वॉरियर्स ए संघाकडून सलामीची जोडी मैदानात. स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटतं आपल्याला. मॅच थांबवायचे पंच. हनुमान वॉरियर्स ए संघाकडून सलामीची जोडी मैदानात. स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटतं आपल्याला पियुष, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला विघ्नेश. प्रथमतः गोलंदाजी मार्कवर येतोय आकाश दातकर. टेनिस क्रिकेट विश्वातील एक भले मोठं नाव आकाश दातकर. पहिला चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. या एक धावेने श्री गणेशा होतो तो म्हणजे हनुमान वॉरियर्स ए संघाचा. दुसरा चेंडू आकाश याचा लेकट काढून दिलाय. जातो अखंड गलाडी, येतो षटकार. दुसऱ्या चेंडूवर खणखणीत दंडनी षटकार विघ्नेशाच्या बॅटमधून पाहायला भेटतो आपल्याला. पुढचा चेंडू आकाश याचा विघ्नेशसाठी कट केलेला. सुरेख फटका पाहायला भेटला आपल्याला विघ्नेशाच्या बॅटमधून जाहीर क्षेत्रामध्ये एक धावेसाठी. पुढचा चेंडू आकाश याचा विघ्नेशसाठी. विघ्नेश काय करतोय पाहूया. पुन्हा एकदा उचलून दिलाय. फुल शॉट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू काही क्षेत्ररक्षक येतोय. झेल बाद होण्याची संधी, झेल सुटतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं आपल्याला. जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी जातोय चेंडू. पुढे बॉल दोघांच्या काय घेणार. पुढचा चेंडू आकाश याचा विघ्नेश पुन्हा एकदा तयार. फलंदाजी मार्कवर, तर गोलंदाजी मार्कवर आकाश. लेकट सुरेख चेंडू पाहायला भेटला आपल्याला. सुरेख डिलिव्हरी पाहायला भेटली. येतोय टॉप चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू असेल. पाहूया विघ्नेश काय करतोय. इथे ऑफ एसटीच्या खूपच बाहेर फेकलेलं चेंडू. पंच दंडित करतील. पंचांचे 2 हात समांतर म्हणजेच 1 अवांतर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ कट. सुरेख डिलिव्हरी पाहायला भेटली. तितकाच ताकदीचा फटका देखील. 2 धाव मिळते या चेंडूवरती. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 13. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरे षटक घेऊन येते अक्षय अवेरे. तर फलंदाजी मार्कवर पाहायला भेटेल आपल्याला पियुष.
अक्षय बनाम पियुष. अक्षयचा पहिला चेंडू पियुष साठी उचलून देण्याचा प्रयत्न. धाव वाढवण्याची संधी अपील आहे, परंतु एकच धाव मिळाली या चेंडूवरती. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला भेटते आपल्याला विघ्नेश आणि पियुष याच्या मार्फत. आता फलंदाजी मार्कवर येतो विघ्नेश, समोर अक्षय. इथे फलंदाज बाद. बॅटची कडा घेऊन आकाश दातकर यष्टी मागे होते त्यांच्या सेफ हँड्स मध्ये जाताना मोठा धक्का हनुमान वॉरियर्स ए संघाला विघ्नेश याच्या मार्फत पाहायला भेटतोय. मित्र आता विघ्नेशाची जागा घेण्यास येतोय रोशन. पहिला चेंडू बिरकावून दिलाय. काय फटका खेळलाय नाथखोळा गणपतीपुळा. षटकार. रोशन याने पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय. काय फटका खेळलाय. पुढचा चेंडू अक्षय याचा रोशन साठी. रोशनने अक्षयच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय. आता कुठेतरी डॉट चेंडू येताना पाहायला भेटलाय. अक्षय कमबॅक करताना पाहायला भेटलाय आपल्याला. पुढचा चेंडू पाहायला भेटेल. पुन्हा एकदा उचलून दिलाय. दोन धावा आताचे दोन धावा. या चेंडूवरती 2 धावा मिळतील. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला भेटले आपल्याला. शेवटचा चेंडू षटकातील अक्षय याचा. समोर असेल रोशन. पुन्हा एकदा उचलून देण्याचा प्रयत्न, परंतु सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला अक्षयाच्या मार्फत. 2 षटक समाप्तीनंतर हनुमान वॉरियर्स ए संघाची धावसंख्या होते 1/22. वैयक्तिक दुसरं व संघाकडून तिसरं षटक घेऊन येताना पाहायला भेटलं आपल्याला आकाश दातकर. समोर असेल पियुष. पहिलाच फटका फसलाय. इथे येतोय डॉट चेंडू. स्टेप आउट केलं होतं, परंतु आकाश याने फसवलंय आपल्या गोलंदाजी मार्कवर. सुरेख लेग कट पाहायला भेटला आपल्याला. पुढचा चेंडू आकाश याचा. झेल बांधवण्याची संधी होती, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय संकल्प गोलकांड याच्या हातामध्ये. येतो डॉट चेंडू. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला आकाश याच्या मार्फत. लगातार 3 चेंडू डॉट फेकताना पाहायला भेटला आपल्याला आकाश. पुढचा चेंडू असेल ते ब्लॉक चेंडू पाहायला भेटला आपल्याला. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला आकाश याच्या मार्फत. लगातार 4 चेंडू डॉट काढतोय. पुढचा चेंडू सुरेख चेंडू पाहायला भेटला आपल्याला. या स्पर्धेतील पहिलं मेडन ओव्हर पाहायला भेटेल का आपल्याला आकाश याच्या मार्फत. पाहूया. पुन्हा एकदा चेंडू येतोय. चेंडू क्षेत्ररक्षण येतोय. इथे झोल सुटलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय आपल्याला तन्मयाच्या मार्फत. पहिलं मेडन ओव्हर या स्पर्धेतील झालं असतं, परंतु क्षेत्ररक्षकाने आकाश याला साथ दिली नाही आहे. 3 षटक समाप्तीनंतर हनुमान वॉरियर्स ए संघाची धावसंख्या होती 24.
शेवटचं षटक प्रगतीपथावर वैयक्तिक पहिलं व संघाकडून चौथं षटक घेऊन येतो तुषार. पहिला चेंडू रोशन याने भिरकावून दिला आहे. जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी सुरेख फटका पाहायला भेटला आपल्याला रोशन याच्या मार्फत. पुढचा चेंडू तुषार याचा रोशनसाठी. रोशन काय करतोय पाहूया. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न परंतु येतोय टॉप चेंडू. पुढचा चेंडू ऑबिस्टीच्या खूपच बाहेर फेकलेला चेंडू पंचदंडित करतायत. येतोय वाईट चेंडू. रोशन तयार फलंदाजी मार्कवर पाहायला भेटेल आपल्याला. काढून दिलाय वाकडं तुकडं लावल्याचा हिरवा पाला. दूर दूर मारेगा झुकेगा नाही साला. झुकवलं जातंय ते म्हणजे गोलंदाज तुषार याला सुरेख फटका पाहायला भेटला आपल्याला रोशन याच्या मार्फत. रोशन ऑन फायर होताना पाहायला भेटतो आपल्याला. पुढचा चेंडू तुषार याचा रोशन साठी. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. षटकार काय फटकेबाजी करतोय नाथखोळा गणपतीपुळा. लगातार 2 चेंडूंवरती 2 षटकार मारताना पाहायला भेटला आपल्याला रोशन. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. रोशन असेल स्ट्रायकिंग एंडला. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 2 षटकार मारताना पाहायला भेटलाय. येणारे 2 चेंडू काय सांगून जातील. पाहूया रोशन बनाम तुषार. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कडवलेला चेंडू. एकच धाव मिळेल. सुरेख फटकेबाजी देखील पाहायला भेटली आपल्याला रोशन याच्या मार्फत. त्या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल. आता स्ट्रायकिंग एंडला येतोय पियुष. पियुष काय करतोय पाहूया. 40 या इनिंग मधील शेवटचा चेंडू. भिरकावून देण्याचा प्रयत्न. येतोय टॉप चेंडू. फर्स्ट इनिंग समाप्तीनंतर हनुमान वॉरियर्स या संघाची धावसंख्या होते 40. 41 धावांचं एक मोठं उद्दिष्ट शौर्य 11 या संघाला पार पाडावं लागेल.
शौर्य 11 या संघाकडून सलामीची जोडी मैदानात पाहायला भेटते आपल्याला. स्ट्रायकिंग एंडला आकाश दातकर तर नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय आवेरे. रोशन नाव बोलणार. तर हनुमान वॉरियर्स ए संघाकडून सलामीचा गोलंदाज रोशन पाहायला भेटतो आपल्याला. रोशन बनाम आकाश. रोशन याने सुरेख फटकेबाजी केली होती फर्स्ट इनिंग मध्ये, तर आकाश याने सुरेख गोलंदाजी देखील केली होती. पहिला चेंडू अवतीचा खूपच बाहेर फेकलेला चेंडू पंचदंडित करतायत. येतो वाईट चेंडू. पुढचा चेंडू रोशन याचा आकाशसाठी पुन्हा एकदा वाईट चेंडू. खराब गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. वारंवार अवतीच्या खूपच बाहेर गोलंदाजी करतोय. आकाश दातकर फलंदाजी मार्कवर तयार. सुरेख चेंडू पाहायला भेटला आपल्याला रोशन याच्या मार्फत. काय गोलंदाजी करतोय रोशन. पहिले 2 चेंडू आवांतर फेकून तिसऱ्या चेंडूवर कमबॅक करताना पाहायला भेटला आपल्याला. आकाश दातकर टेनिस क्रिकेट विश्वातील एक भले मोठं नाव देखील पाहायला भेटेल आपल्याला. फटका फसला आहे. सुरक्षित रक्षण पाहायला भेटलंय आपल्याला. लगातार 2 चेंडू अवांतर फेकून पुढचे 2 चेंडू निर्धाव करतोय तो म्हणजे रोशन. पुढचा चेंडू रोशन याचा आकाशसाठी. इथे उचलून देण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो. झेल बाद होण्याची संधी. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय विघ्नेश याच्या मार्फत. आकाश दातकर बाद करण्याची संधी होती परंतु संधी होते. आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटतो आपल्याला अक्षय आवेरे. अक्षय आवेरे काय करतोय पाहूया. समोर असेल रोशन. पहिला चेंडू क्लीन बोल्ड. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते आता आपल्याला रोशन याच्या मार्फत. फलंदाजी मध्ये मात्र कमाल केलीच होती. आता गोलंदाजी मध्ये सुद्धा कमाल करताना पाहायला भेटला आपल्याला. अक्षय याची जागा घेण्यास येतोय तुषार. आतापर्यंत रोशन याच्या षटकातील 4 चेंडू फेकून झाले तर 3च धावा खर्च केलेत. पुढचा चेंडू रोशन याचा तुषारसाठी. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय आपल्याला. सुरेख गोलंदाजी देखील पाहायला भेटतोय आपल्याला रोशन याच्या मार्फत. पुढचा चेंडू रोशन याचा षटकातील शेवटचा चेंडू असेल. लेगिस्टीच्या खूपच बाहेर फेकलेला चेंडू पंचदंडित करतील. येतो वाईट चेंडू. शेवटचा चेंडू असेल. समोर असेल आकाश दातकर. आकाश दातकर काय करतोय पाहूया. पुढचा चेंडू जाहीर क्षेत्रामध्ये जातो. पुढचा चेंडू 2च धावा मिळतील. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटले आपल्याला रोशन याच्या मार्फत.
प्रथम षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती 1-7. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरे षटक घेऊन येताना पाहायला भेटले आपल्याला पियुष काय करतोय पाहूया. समोर असेल तुषार. पियुष बनाम तुषार. पहिला चेंडू पियुषाचा तुषारसाठी विरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू जातो जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी. षटकातील दुसरा चेंडू पियुषाचा तुषारसाठी. पुन्हा एकदा तयार तुषार. फलंदाजी वायकर. पुन्हा एकदा ऑफसाईडचा दिसू चेंडू लेफ्ट साईडला कटवलेला जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी. पुढचा चेंडू पियुषाचा तुषारसाठी. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू जाहीर क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. पुन्हा एकदा पियुष. फुल टच चेंडू होता. लो फुल टच चेंडू. सुरेख फटका देखील पाहायला भेटला आपल्याला. पंचांनी निर्णय झाल्याचा 1च धाव मिळेल. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील पियुषाच्या. समोर असेल तुषार. तुषार काय करतोय. आता कुठेतरी पियुष दिशा भरकटताना पाहायला भेटतोय आपल्याला. अवांतर चेंडू ऑफिसच्या खूपच बाहेर फेकलेला चेंडू पंचदंडित करतात येतो आउट चेंडू. पुन्हा एकदा लो फुल टॉस पाहायला भेटला. चेंडू खाली क्षेत्ररक्षण घेतोय आयान. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय आपल्याला आयान याच्या मार्फत. शेवटचा चेंडू षटकातील. सुरेख चेंडू पाहायला भेटला आपल्याला. 12 चेंडू स्कोर किती झाला. शौर्य 11 या संघाला विजय होण्यासाठी 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 26 धावा. काय करतोय माझ्या भावा. वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसरे षटक घेऊन येतो तो म्हणजे रोशन. रोशन काय करतोय पाहूया. तुषार असेल समोर. रोशन याने पहिल्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू पाहायला भेटला आपल्याला. लेग साईड दिशेने कटवला आहे.
कालची पण होती का ना बॉल दोनच धाव मिळतील या चेंडूवरती. 17. पुढचा चेंडू रोशन याचा तुषारसाठी. तुषार काय करतोय पाहूया. लेगेस्टीच्या खूपच बाहेर वेगलेला चेंडू. पूर्वीचा 4 क्षेत्रक्षण पाहायला भेटले आपल्याला एसटी मागे. वाईट चेंडू. एकूण 3 धाव मिळतील या चेंडूवरती. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला भेटते आपल्याला तुषार आणि आकाश याच्या मार्फत. पुढचा चेंडू पाहायला भेटतोय आपल्याला तुषार याचा रोशन याचा तुषारसाठी. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय आपल्याला. एका विकेट साठी या सुरेख गोलंदाजी पाहायला भेटतोय आपल्याला रोशन याची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फलंदाज बाद. काय गोलंदाजी करतोय. फलंदाजीमध्ये मात्र कमाल केलीच होती, परंतु गोलंदाजीमध्ये देखील कमाल करताना पाहायला भेटतोय आपल्याला. किती बॉल झाले. तुषार याची जागा घेण्यास येतोय. दम आहे नावात म्हणून चर्चा होते प्रत्येक गावागावात. तोच खेळाडू संकल्प कोलकान पाहायला भेटतोय आपल्याला. आवाज लागते सरळ बोली. संकल्प कोलकांड पाहायला भेटतोय आपल्याला. आता स्ट्रायकिंग एंडला समोर असेल रोशन काय करतोय पाहूया. सुरेख गोलंदाजी देखील पाहायला भेटली आपल्याला रोशन याच्या मार्फत. परंतु संकल्प कोलकांड पहिला चेंडू ब्लॉक होल चेंडू पाहायला भेटतोय आपल्याला. गच्चा क्षेत्रक्षण पाहायला भेटत आहे आणि याच्या मार्फत खूपच गच्चा क्षेत्रक्षण पाहायला भेटतं. थोडस लेझी क्रिकेट देखील पाहायला भेटतंय आपल्याला. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. आकाश दात करता यार. फुलता चेंडू काढून दिलाय. सासू सुनेची आयटम गुणाची टाक टिक 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 टाक टिक टिक टिक. सुरेख फटका पाहायला भेटतोय आपल्याला. आयटम कोणाची. परत एकदा 100 रुपये लाव झाले याला. परत एकदा नाही माहित शेतकऱ्याला. शेवटचा चेंडू रोशन याचा आकाशसाठी. आकाश काय करतोय पाहूया. पुन्हा एकदा उडवून दिलाय. जातो खंड बलाड. येतो षटकार. सुरेख फटकेबाजी पाहायला भेटतोय आपल्याला. नाथ खोळा गणपतीपुळा. 8 लाव काय बाउंड्री 6 चेंडू 8 धावा. 6 चेंडू 8 धावा. 6 चेंडू 8 धावा. 6 चेंडू 8 धावा. काय करतोय माझ्या भावा. अक्काला जिंकवा दिलाय. 2 कॅची अक्काची कॅच. तो पण केलंच डोंबोली मारे.
असे बघता असं बघतो पाण्यात रोहित फक्त बघ गायब बोल रे बोल झाड काली त्यांना फळ टाकल्यापासून गेम केलेलं आहे. वैयक्तिक पहिले संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतो प्रथमेश. तर स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटतो आपल्याला संकल्प गोलकांड. पहिला चेंडू संकल्प बनाम प्रथमेश पाहायला भेटतो आपल्याला. उलटा चेंडू होता, सुरेख कटवलेला चेंडू. आता स्ट्रायकिंग एंडला येतोय द माही नावात म्हणून चर्चा होते प्रत्येक गावागावात तोच खेळाडू आकाश दातकर. वरचं वॉकिंग पाहायला भेटतं आपल्याला. पहिला चेंडू विरकावून दिला, सूर्यक्षेत्रक्षण पाहायला भेटतं आपल्याला पियुषाच्या मार्फत. आकाश बाद मोठा धक्का बसतो तो म्हणजे शौर्य 11 जांभारी या संघाला. सुरेख झेल पाहायला भेटला आपल्याला पियुषाच्या मार्फत. आकाश दातकर याच्या जागा घेण्यात आलाय चंद्रशेखर. किती बॉल लागेल त्यावेळेस? 4 चेंडू 7 धावा. काय करतोय माझ्या भावा. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर तयार तर चंद्रशेखर फलंदाजी मार्कवर तयार. पहिला चेंडू सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न घाचा एक्सप्रेशन पाहायला भेटतं आपल्याला. ओव्हर थ्रो देखील पाहायला भेटतोय. तीन चेंडू 6 धावा. स्ट्रायकिंग एंडला आता येतो संकल्प गोलकांड. झुंजार क्रिकेट क्लबचा एक भलदा सितारा. संकू बनाम प्रथमेश. पहिला चेंडू औषधच्या दिशेने कटवलेला चेंडू. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला भेटतं आपल्याला चंद्रशेखर आणि संकल्प याच्या मार्फत. 2 धावा. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा काढल्यात. काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. काय करतोय माझ्या भावा. सामना रोमांचक. फुलटॉस चेंडू एकच धावा मिळाल्या चेंडूवरती. 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावा. काय करतोय माझ्या भावा. सामना जर बरोबरी सुटला तर कंपल्सरी चेस होईल. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. पावरी वरते तिकडे अडवतील पण पावरी तिकडे. एक चेंडू 3 धावा. काय सामना रंगलाय. 1 चेंडू 3 धावा. पुढचा चेंडू काढून दिलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव कंप्लीट होईल का. गणपती बाप्पा इथं विजयी होतोय हनुमान.
भारी गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला. रोशन हा एक खेळाडू आहे ज्याने फलंदाजीमध्ये देखील कमाल केली तशीच गोलंदाजीमध्ये देखील कमाल केली. होणार नाही एवढं फक्त सांगू ठेवा.